नमस्कार. नमस्कार. होम मिनिस्टर जगन्नाथ गंगाराम पेडणेकर ज्वेलर्स प्रस्तुत होम मिनिस्टर को पॉवर्ड बाय बिस्क फार्म बिस्किट आणि लॉरियल पॅरिस टोटल रिपेअर 5 च्या या भागातली आदेश बांदेकर आपल्या सगळ्यांचं मनापासून स्वागत करतो. महानगरपालिका सफाई कामगारांची ही वसाहत कुलाब्यातली ज्या ठिकाणी आजचा हा भाग संपन्न होणार आहे. आपल्या सगळ्यांना माहिती आहे आजचा रंग आहे पांढरा आणि आजच्या या पांढऱ्या रंगामध्ये सगळं स्वच्छ मुंबई होण्यासाठी ही सगळी मंडळी राबत असतात. या वसाहतीमध्ये राहणाऱ्या काही माऊली आहेत, त्यांचे यजमान स्वच्छतेचं काम करतात, तर काही माऊली या स्वतः हे काम करत असतात. तेव्हा आज यांच्यापैकी कोणाच्या घरात पैठणी जाणार हे मी बघण्यासाठी उत्सुक आहे. नवरात्र उत्सव सुरू आहे सर्वत्र आणि नवरात्र मधल्या या देवीच्या चरणी प्रार्थना करतो या माऊलींच्या घरामध्ये नेहमी सुख समृद्धी आनंद वैभव सारं नांदू दे आणि त्याचबरोबर त्यांच्या मनातल्या ज्या ज्या इच्छा आहेत त्या सगळ्या चांगल्या गोष्टींसाठी देवीने आशीर्वाद द्यावा. चला सुरुवात करूया आजच्या या भागाला. यांच्यापैकी पहिल्या खेळात ज्या जिंकणार त्या अर्थात पुढच्या खेळात जाणार. चला तर सुरुवात करूया आजच्या खेळाला. तुम्ही फेर धरायचा, लक्षात ठेवा. फेर धरल्यानंतर या ठिकाणी 4 स्टेशन आहेत, पुणे, मुंबई, औरंगाबाद आणि नागपूर. तुम्हाला ज्या ठिकाणी जाऊन उभं राहावंसं वाटेल गाणं थांबल्यानंतर त्या ठिकाणी ग्रुपने तुम्हाला जिथे वाटेल तिथे तुम्ही उभं राहायचं. त्याच्यानंतर मी एक चिठ्ठी काढणार, त्या चिठ्ठीमध्ये जे स्टेशन असेल त्या स्टेशनवरच्या सगळ्या आउट होणार. बघूया पहिल्या खेळात किती जणी पुढच्या खेळात जाणार आहेत. म्युझिक. आता या चिठ्ठीत ज्या स्टेशनचं नाव त्या स्टेशनवरून त्यांना उतरावं लागणार आहे. मुंबई. आणि बघूया यानंतर कुठली चिठ्ठी येणार. म्युझिक. थांबा. नागपूर. नाव सांगा. जयता सोलंकी. घरी कोण कोण असतं? सासू आहे, दीर आहे, जाव आहे, मी आणि माझे मिस्टर आणि मुलगी. बरं घ्या, उखाणा घ्या. हंड्यावर हंडे 7. होम मिनिस्टर आले दारात तर जाऊ कशी मी घरात. तुम्ही हंडे दारात कशाला ठेवता? किचन मध्ये ठेवा ना. द्या ना. नाव सांगा. योगिनी राहुल सोलंकी. बालपण तुमचं कुठलं? विठ्ठलवाडी, कल्याण. आणि मग तुम्ही इथे कशा आला? लव्ह मॅरेज. तुमचं कुठल्या स्टेशनवर झालं? अरेंज मम्मी पप्पाने करून दिलं. मम्मी पप्पांनी लव्ह मॅरेज अरेंज करून दिलं. ते नेमकं काय असतं मला समजावून सांगा, भाबड्या जीवाला नाही कळत. पहिले अरेंज केलं, नंतर लव्ह मॅरेज केलं. हे जे काय झालं ते किती वर्षापूर्वी झालं? 6. झालं ना काय ते माहिती आहे ना तुम्हाला काय झालं? झालं. आम्ही गोंधळलोय, तुम्हाला कळलंय ना? बर द्या त्यांच्याकडे. सीमा अक्षय लाखन.
हा मग काय? नाव माझं अच्छा नाव ना. कुठे राहता तुम्ही? ग्राउंड फ्लोरला. ग्राउंड फ्लोअरला. तुमच्या घरात कोण कोण काय काय करतं? माझी सांगा. सासू आहे, मिस्टर आहेत आणि मुलगा आहे. तुम्हाला काय उखाणा वगैरे घ्यायचा आहे? हो. घ्या. जन्म दिला मातेने, पालन केलं पिताने, अक्षरवांचं नाव घेते पत्नी पत्नी या नात्याने. नीच भरतो गाळलेल्या जागा. नाव सांगा. माझं नाव प्रतिका जितू सोलंकी. हा माझ्या घरात सासू आहे, सासरा आहे, दीर आहे, हा. माझ्या मिस्टर आहे, 2 पोरी आहे. नाव सांगा. श्वेता समीर बिरवाडकर. तुम्ही कुठे राहता? मी इथे थर्ड फ्लोअरला. नाव सांगा. वर्षा हिमांशू पवार. घरी कोण कोण आहे? मम्मी, माझा भाऊ, मिस्टर आणि मी आणि एक मुलगी आहे. माझं नाव सुनीता मिलिंद कांबळे. बर. कुठे राहता? दुसरा मजला. ठीक आहे. हे जे काय आहे ना, कुठे राहता? मानेचे व्यायाम सुरू आहे. बर. तुमच्या घरी कोण कोण आहे? तुमच्या घरात कोण कोण आहे? माझी सासू आहे. हा. आणि मुलीचं लग्न झालंय. हा बर. मुलाचं पण लग्न गेल्या वर्षी केलं. बरं केलं तुम्ही. सगळ्यांची लग्न करून एकदा पाठवून दिलं ते. सून आली? हो, कशी आहे सून? छान आहे. काय करते ती? नाही, हाय व्यवस्थित हाय आहे. हाय म्हणजे व्यवस्थित आहे. व्यवस्थित आहे. बर. बर. आनंदात आहात ना? आता हो. सासूबाई झालायत तुम्ही. हो, आता मुलगा पण आहे छोटा. मग नातू. नातू. मग सूनबाई कुठे आहे? सुनबाई आहे, बाहेर गेले जरा. बाहेर गेले. मला फसवताय कशाला हो? नाही हो, बाहेर अहो, काय तुम्ही असं असं करताय? मी आपल्या इकडे बघतोय. गाणं म्हणा ना. गाणं म्हणा. ते नातवाला झोपवताना म्हणतात तेव्हा. लिंबोणीच्या झाडा मागे चंद्र झोपला ग बाई, आज माझ्या बाळाला झोप का ग येत नाही. लिंबणीच्या झाडा मागे चंद्र. उद्या दुपारपर्यंत उठवू नका त्याला. डोळा लागलाय त्याचा. हे माऊलीसाठी एकदा जोरदार टाळ्या वाजवा. दीपाली प्रफुल्ल बेटकर. कुठे राहता? इथेच थर्ड फ्लोअरला. तुम्हाला काय उखाणा वगैरे घ्यायचंय? चांदीच्या ताटात बदामी हलवा, बर. प्रफुल्लरावांचे नाव घेते, वडील माणसं बोलवा. द्या ह्या ना द्या. माझं नाव पिंकी मुकेश चांदोरकर. माझ्या घरी माझे मिस्टर, मी, माझी 2 मुलं आणि सासू असतात. आणि माहेर तुमचं कुठलं? माहेर इथे सेकंड ग्राउंड फ्लोअरवर, रूम नंबर 29. कसं इथून जाता येता? हो, ते कुठे उभे राहायचे? शाळेजवळ. काय उखाणा वगैरे घेणार? पंढरपुरात विठू माऊली, शिर्डीमध्ये बाबासाई, मुकेशरावांचं नाव घेते, राज आणि श्रावणीची आई. अरे वा वा. नाव सांगा तुमचं. राधिका रमेश कासार. कुठे राहता तुम्ही? बीएमसी चाली, बीएमसी क्वार्टर्स मध्ये, कुठे? त्याच चालीमध्ये. कितवा मजला? माझ्या आईचं घर 3 माल्यावरती आहे हा. आणि माझ्या मिस्टरांचं रूम आमच्या बिल्डिंगच्या पाठच्या बाजूला आहे. मग कसं लग्न कसं जमलं? लव्ह मॅरेज. कुठे? कसं काय? इकडेच. ते इकडे आणि मी इकडे. आणि फिरायला कुठे? इकडे तिकडे? कोणी प्रपोज केलं? त्यांनी मला केलं. कुठे? आईच्या घरी. ते मामीकडे राहायचे, माझे मिस्टर त्यांच्या मामीकडे राहायचे. मग? त्याच्यामुळे आईचा रूम बाजूलाच होता ना. हा. मग ते त्यांनी विचारलं आईला की काय? तुमची मुलगी मला हवे तर तुम्ही देणार का म्हणून. असं आईला विचारलं? हा. तुम्हाला नाही विचारलं? नाही, मला विचारलं. मग आईने होकार दिला ना? हो, आईने लवकर तरी नाही होकार दिला, 15 वर्षाचा नंतर होकार दिला. 15 वर्षांनी होकार? मग 15 वर्ष तुम्ही दोघे कुठे भेटत होता? 3 माल्यावर. नाव सांगा. माझं नाव अनिता नंदकुमार जाधव. कुठे राहता तुम्ही? बीएमसी चाली, 3रा माला. घ्या उखाणा घ्या. गौतम बुद्धाच्या मूर्तीला हार घालते वाकून, नंदकुमार भरतरांचं नाव घेते, सर्वांचा मान राखून. नाव सांगा. निशाली कल्पेश कदम. कुठे राहता? ग्राउंड फ्लोअरवर, किती नंबर? रूम नंबर 23. आणि माहेर? माहेर कफरेड. घ्या उखाणा घ्या. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या पुस्तकावर गौतम बुद्धांची खूण, कल्पेशपतींचं नाव घेते, कदमांची सून. छाया विलास कदम. छाया विलास कदम. तुम्ही कुठे राहता? कितवा मजला? 3रा माळा. 3रा. आज सगळा 3राच माळा फुटलाय वाटतं. घेता उखाणा.
नाही बर द्या पुढे द्या माईक. माझे नाव सुचित्रा चंद्रकांत पवार, सेकंड फ्लोअर, रूम नंबर 89, BMC मध्ये नोकरीला आहे. उद्या पत्र पाठवतो. हा? तुम्ही कुठे नोकरी करता? BMC बीएमसीत कुठे? महानगरपालिकेत. म्युझियम मध्ये काय काम करता तुम्ही? झाडू मारायचं. झाडू मारायचं काम करता, स्वच्छतेचं काम करता. हो. आणखी काय पाहिजे? तुमच्या घरी कोण कोण आहे? मी आहे, दीर आहे आणि जाऊबाई. तुम्ही कधीच चिडत नाही, त्याचं काय कारण आहे? असं नाही, समोरच्याने आपल्याला रागाने बोललं तर आपण बोलू शकतो ना. हा, निघतो मी. बोला. माझं नाव अश्विनी जितू लाखन. इथेच राहता? हा, कितवा मजला? सेकंड फ्लोअर. दुसरा. चला दुसरा पण एक आलेला आहे मजला. तुमचं कुठे जमलं लग्न? मी पण सेकंड फ्लोअर वर आहे. माहेर सेकंड, आमने सामने. आमने सामने. अरे ही सोसायटी आहे का वधूवर मेळावा आहे? इकडनं निघाले तिकडे गेले, तिकडनं आले इकडे गेले, सगळे इथल्या इथेच आहे वाटतं. छान आनंदात आहात ना? हो हो हो. बर घ्या उखाणा घ्या. अश्विनी माझं नाव, रत्नागिरी माझं गाव, जितूरावांचं नाव घेते, लाखन माझं आडनाव. तुम्ही हा उखाणा घेतला का धमकी दिली हो मला? द्या त्यांना, द्या माईक द्या. माझं नाव सुवर्णा संदीप लाखन, तुम्ही कुठे राहता? सेकंड फ्लोअर 96. माहेर कुठलं? माझं माहेर प्रॉफिट मार्केट. जरा लांब आहे बाबा, लांब आहे. मला वाटलं. बर नाव सांगा. दीपिका मंगेश मोरे. मग आता घरी कोण कोण? घरी आता सध्या आम्ही लोक म्हणजे सेपरेटली राहतोय. बर मिस्टर आणि मला बेबी झाली एक छोटी. अच्छा. मग काय आता गाणं म्हणता? एक म्हणा ना. नाही उखाणा घेते. घ्या उखाणा. दारातल्या तुळशीला करते वंदन, दारातल्या तुळशीला करते वंदन, मंगेशरावांबरोबर लग्न करून बांधले लग्नाचे गठबंधन. चला टाळ्या वाजवून शुभेच्छा देऊया. बघूया कोण पुढच्या खेळात दाखल होणार. पैठणीच्या खेळात. खेळ सोपा आहे. समोर एक रिंग ठेवली आहे, त्या रिंग मध्ये उभं राहायचं. प्रत्येकीला 5 संधी मिळणार आणि या 5 संधीमध्ये समोर जो स्टंप ठेवलेला आहे त्याला तो स्माइली चेंडू लागला पाहिजे. ज्या माऊलींची गुणसंख्या जास्त त्या माऊली अंतिम खेळात दाखल होणार. एक, दोन, एक, एक, दोन, एक, एक, दोन, आई भवानी तुझ्या कृपेने तारसी भक्ताला, आई भवानी तुझ्या कृपेने तारसी भक्ताला, अगाध महिमा तुझी माऊली वारी संकटाला, अगाध महिमा तुझी माऊली वारी संकटाला. एक,
आई कृपा करी माझ्यावरी जागवी तो रात सारी 2 आई कृपा करी माझ्यावरी जागवी तो रात सारी आज गोंधळाला ये गोंधळ मांडला भवानी गोंधळाला ये गोंधळ मांडला गंबे गोंधळाला ये गोंधळ मांडला भवानी गोंधळाला ये गोंधळ मांडला गंबे गोंधळाला ये गळ्यात घालून कवड्याची माळ पायात बांधिली चाळ 1 हातात परडी तुला गावडी वाजवी तो संबळ धगधग त्या ज्वालेतून आली तूच जगन्माता 1 दाटून येते आई नाव तुझे घेता आई कृपा करी माझ्यावरी जागवी तो रात सारी आई कृपा करी माझ्यावरी या खेळात बघूया आता काय होणार. या टप्प्यावरती खेळ खेळत असताना आता या 4 जणी ज्यांची प्रत्येकीची गुणसंख्या होती 2 त्या अंतिम फेरीत दाखल झालेल्या आहेत. आता या 4 जणींपैकी कोणी एक जण पैठणीची विजेती होणार आहे. बघूया कोण होणार पैठणीची विजेती आणि त्यासाठीचा हा खेळ. मधोमध एक खोका ठेवलेला आहे. विशिष्ट अंतरावर उभं राहून स्माइली चेंडू टाकायचा आणि तो त्या खोक्यामध्ये गोळा व्हायला पाहिजे. प्रत्येकीला 10 संधी मिळणार. या 10 संधीमध्ये या 4 जणींपैकी ज्यांची गुणसंख्या सगळ्यात जास्त होणार त्या एक माऊली आज पैठणीच्या विजेत्या ठरणार. बघूया कोण पैठणीच्या विजेत्या ठरणार. एक अभिनंदन. झी मराठीकडून मुंबई महानगरपालिकेसाठी ही भेट होती. झी मराठीकडून ही भेट वस्तू तुमच्यासाठी. अभिनंदन. आजच्या भागात होम मिनिस्टर ठरल्या जाधव वहिनी. जाधव वहिनींना तथास्तू पुणे यांच्याकडून मिळते आहे पैठणी. अभिनंदन. सुनबाई आहे. अरे वा. उद्यापासून जरा जमलं तर घरी काम करा. बृहन्मुंबई महानगरपालिका वसाहत कुलाबा या ठिकाणी रंगलेला हा आजचा भाग इथेच संपतो आहे. या सगळ्यांच्या सुखासाठी प्रार्थना करूया पुन्हा एकदा. त्या सगळ्यांच्या मनातल्या सगळ्या इच्छा पूर्ण कर देवी मा असं म्हणत आजचा भाग इथेच संपतो आहे.
पुन्हा भेटूया अशीच एक पैठणी घेऊन होम मिनिस्टरच्याच पुढच्या भागात. नमस्कार.